आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील जुन्या अमरधाममध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री कथित अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत येऊन तांत्रिक विधी केल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मेच्या मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनामधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाल्या। त्यांच्यासोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे। या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन कथित अघोरी पूजा केली। या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले। पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले। विशेष म्हणजे घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। हा प्रकार उघडकीस आणण्यात परिसरातील रहिवासी व रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे। संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार समोर आलाय। घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेने तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। विज्ञान युगात आणि पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा मिळणे अत्यंत दुर्दैवी आहे। सटाण्यासारख्या सुजाण शहरात घडलेली ही घटना निषेधार्ह आहे, असे प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी सांगितले। तसेच पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा। तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी दत्ता पवार, आबा पाकडे, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान मध्यरात्री स्मशानभूमीत नेमके कोणते विधी करण्यात आले आणि तेथून काय नेण्यात आले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे। आणि आपल्याला लाजवेल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला आहे। हा प्रकार आम्ही सर्वांनी बघितलेला आहे। आम्ही म्हणजे हे लोक ज्यावेळेस गाड्या उभ्या राहिल्या त्यावेळेस आम्हाला काही शंका आली नाही। नंतर ज्यावेळेस ते अमरधाममधून बाहेर आले नंतर बघितलं तर या ठिकाणी ते नारळ, लिंबू आणि इतर साहित्य जे आहे, कवड्या वगैरे ते ठेवलेलं आढळलं। हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत। मध्यरात्री दरम्यान आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी घटनेची पाहणी केली आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो आढळून आलेला आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करून हे प्रकार थांबवले पाहिजे, जेणेकरून इथला असणारी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या रहिवाशांमध्ये चुकीचे प्रकार किंवा चुकीचे संदेश जाणार नाहीत असा हा जो काही प्रकार आहे हा थांबवला पाहिजे। हे खरं तर प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे। धन्यवाद।